नमस्कार. बोला सर. हम्म. काय चालू आहे? काय नाही. बसले नेहमीसारखे. हम्म. काल मी सावंतांना सांगितलंय, हा. मला एक सांगतो. हो हो. त्याच्यावर पाठवू नका, ऐकून ठेवा. बर बर. हल्ली मी नुसता बसलो ना, हा ऐका, हा हा. तर ऑल ऑफ ए सडन हम्म. आपण नाहीसा झालो असं जाणवतो. आता नाहीसा झालो म्हणजे काय लक्षात घ्या. हो हो. हॅलो, हा हा. तुम्ही समजा विमानात बसलात, हो ऐका, हो. आणि विमानातून उडी मारलीत किंवा ढकललं, हो तर तुम्ही खाली याल, पण खाली हो. येईपर्यंत आपण मेलो असं जाणवेल. म्हणजे कसं माणूस भीतीने कसा एकदम मेल्यासारखा होतो. हा हा. हा, तर तसं मला हल्ली नुसते डोळे मिटले ना, म्हणजे बसल्या बसल्या डोळे मिटले हो. तरी एकदम ऑल ऑफ ए सडन आपण संपलो असं जाणवतो. संपलो म्हणजे टोटली संपलो. लक्षात. पण आता ते हळूहळू काय आहे ते माझ्या लक्षात आलंय. सांगतो तुम्हाला. हा. जसे अजातवाद, हो हो. म्हणजे काही जन्माला आलं नाही असा एक सिद्धांत आहे. हो बरोबर आहे. दुसरा विश्वनिर्मितीचा सिद्धांत आहे विवर्तवाद. हो. म्हणजे पाण्यावर तरी तरंगफेज बुडबुडे वाऱ्याने येतात, विवर्तवाद. पण त्या तरंगफेज बुडबुड्यांना काही अर्थ नसतो, मूळ पाणीच असतं. बरोबर. तिसरा आहे मिथ्यावाद. दोरीच्या जागी साप किंवा सापाच्या जागी दोरी वाटणं. हो. हा मिथ्यावाद आहे. म्हणजे या विषयाबद्दल एकतर काही जन्मालाच आलं नाही, दुसरं तर जन्माला आलं वाटतं ते भ्रम आहे, पण प्रत्यक्षात जसं आहे तसं आहे. तिसरं आहे जे आपण साप म्हणून उचलायला जातो ती दोरी निघते, दोरी म्हणून उचलायला जातो ती साप निघते. म्हणजे हे सर्व खोटं आहे. चौथं आहे हे सर्व खोटं आणि त्याच्या पाठी जे काय आहे ते हे सर्व मिळून ब्रह्म आहे. म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म हा चौथा प्रकार आहे. पाचवा प्रकार आहे एकच चेतना आहे. चेतना एकच आहे आणि तिचे बहुविध खेळ आहेत. म्हणजे अद्वय चिद्विलास. ऐका, हा पुढचा भाग आहे. परंतु या सर्वाच्या मुळाशी काय आहे? ऐका, आता जर मी काही बोललो, बरोबर आहे, काही सांगितलं, काही दाखवलं, काही दिलं, काही घेतलं, तर बोलणं हे काय झालं? एका पूर्ण स्थितीतून बोललो, म्हणजे ती अपूर्णता आहे. दाखवणं म्हणजे एक 360 अंश आहेत, त्यातला हा भाग बघ, म्हणजे 360 अंशातला हा भाग बघ दाखवणं म्हणजे अखंडातून खंडित आहे ते दाखवणं. विचलित होणं थोडं. जसं मी समजलं म्हटलं, तर पूर्णाला पूर्णपणे न समजता त्यातला भाग समजला. म्हणून दाखवणं, समजणं, देणं, घेणं इतकंच नव्हे तर बोलणं, अभिव्यक्त होणं, ऐका, हे जे सर्व सांगणं, करणं, देणं, घेणं वगैरे आहे, हे बघायला गेलं तर पूर्णातून अपूर्ण होणं आहे. त्याच कारणाने इति म्हणणाऱ्या लोकांना कळलं की आपण इति सांगतो, पण प्रत्यक्षामध्ये सांगणं म्हणजे पूर्णातून कमी होणं आहे. म्हणून त्यांनी नेती म्हटली. म्हणजे आम्ही सांगतो हे पूर्ण खोटं आहे आणि पूर्ण खोटं आहे समजा आणि गप्प बसा, जसे आहात तसे असा. हा तो पूर्णवाद आहे. त्या पूर्णवादाला म्हटलेलं आहे पूर्णातून काही काढलं, पूर्णात काही घातलं तरी पूर्ण हे पूर्ण म्हणून राहतं. बरोबर आहे. हा जो पूर्णवाद आहे त्याचा हा अनुभव आहे. ऐका, गाढ झोपेत आपल्याला कळत नाही आपण काय आहो काय नाही, पण गाढ झोपेत भीती वाटत नाही, कारण ती कंप्लीट गाढ झोप असते. परंतु पूर्णवादाचा तुम्हाला अनुभव घेताना तुम्ही नुसते डोळे मिटलेत आणि ऑल ऑफ ए सडन नाहीस झालो अशीच भावना आली. नाहीस झालो अशी भावना आली म्हणजे आकाशातून उडी मारली आणि आता पडणार कपाळ मोक्ष होणार असं वाटतंय, अशी एक अनामिक भीती वाटते. तशी नाहीशी झालं असं सुरुवातीला जाणवतं, तेव्हा ती अनामिक भीती आहे. पण नाहीसं होणं याचा एवढाच अर्थ आहे की आपण विवक्षित म्हणून नसून आपण पूर्णच आहोत. लक्षात ठेवा.
ऐका, हो म्हणजे नारायण पाटणकर जर म्हणेल मी नारायण पाटणकर आहे, हो तर नारायण पाटणकर म्हणजे काहीतरी त्याने वेगळं काढलेलं आहे हो. आणि ते वेगळं समजतोय, म्हणजे ती अपूर्णता आहे. म्हणून बापरे संपूर्ण काय. जग, हम्म, हम्म, हम्म. संपूर्ण जग हम्म, ही अपूर्णता आहे. हम्म, हम्म. किती सांगितली, व्यक्त केली, बोललो, घेतलं तरी, हो. परंतु जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही, हम्म, ऐका, हम्म, हम्म, हम्म. तेव्हा तुम्ही पूर्ण असता. आज आता मी पावसला गेलो, बरं ऐका, बरं बरं. आणि तो संदीप गोडबोले म्हणाला, हा, हम्म, हम्म, हम्म. मी तिथे गेलो आणि ते बऱ्याच उशिरा आले. हम्म, ते म्हणाले आज मी गुरुवार आहे विसरून गेलो. हम्म, हम्म. म्हटलं हेच म्हटलं करेक्ट आहे. हम्म, गुरुवार आहे तुमच्या लक्षात राहणं हम्म, हे एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज गुरुवार आहे हम्म. म्हणजे अखंड काळामध्ये एक तुकडा तुमच्या लक्षात राहणं आहे. लक्षात ठेवा. वा वा वा. तेव्हा माणूस म्हणून व्यवहारात हे जरी खरं असलं हो. तरी आपल्या काही लक्षात नाही, हम्म. तरी आपण आहोत. हीच स्थिती पूर्णाची आहे, समजून घ्या. मी आज म्हणून खूप छान सांगितलं बा हे. म्हणून पूर्णाबद्दल काही बोलता येत नाही. बरोबर. आता सांगतो तुम्हाला काय झालं ते. अच्छा. काल मला हम्म. एक मिनिट. हॅलो. हा बोला बोला. हा, काल मी एक पुस्तक काढलं, ऐका. हा, बरं. हा, त्या पुस्तकावर माननीय हम्म, आणि व आ असं म्हटलेलं आहे, श्री हम्म. नारायण पाटणकर. हम्म, 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 या सप्रेम हम्म. सस्नेह भेट श्री हम्म. व सौ रांगणेकर याच करून हम्म, 12/2/2014. हम्म, हम्म. आता हे जे रांगणेकर आहेत हे कोण आहेत हा सांगतो हा. तुम्हाला. अच्छा. ते त्या भोईसर वगैरे त्या भागात कृष्णमूर्तींचं केंद्र चालवणारे आहेत, बरं. ऐका. हम्म, हम्म. त्यांच्याशी मी काही बोलत असे, हम्म, ऐका. हम्म, हम्म. ते आता 14च आहे, तेव्हा ते ऑलरेडी 85चे होते, आता ते नसतील. कदाचित. एक बरोबर. त्यांनी नंबर दिलेला आहे, हा पण हा. तो जुना आपण म्हणतो ना हो. फोन लँडलाईनचा. नंबर, हा लँडलाईनचा तो आहे, हा ऐका. हा. तर तेव्हा मी ते पूर्णवाद वाचलं नव्हतं. काल मी ते वाचायला घेतलं हा हा. आणि एक ओळ वाचतो, हा ऐका, हा एक ओळ वाचतो, तो बरं आमच्या मुलाचा जपानहून फोन आला, हा. ऐका. बर मग त्याला मी जे काय सांगायचं ते सांगितलं. ते फार मोठं आहे, काहीतरी सांगेन, बर आहे आपल्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे, पण ते नंतर सांगेन. चालेल. आणि मी त्या हातातून पुस्तक खाली ठेवलं हा हा. आणि त्या पुस्तकामध्ये हा. मायावाद जो आहे शंकराचार्यांचा, हो. त्याचं पण खंडन केलेलं आहे. हो. अजातवादाचं पण खंडन केलेलं आहे. हा आणि हा. त्या पुस्तकाचं नाव आहे पूर्णवाद. बर आता त्यात काय आहे ते मी नंतर वाचेन, बर. पण तो फोन आला, मी ते पुस्तक ठेवलं, हा ऐका. हा हा. आणि मी बायकोला म्हणतो हल्ली 2 दिवस मी हम्म. नुसता बसतो आणि हम्म. बसल्या बसल्या असे डोळे मिटतो. हो. ते डोळे मिटले म्हणजे झोप आल्यासारखे नाही, डोळे नुसते मिटतो. हो, आलं लक्षात. हा. आपण कधी डोळे मिटून ध्यानाला बसतो हा, तर त्या मी type. ध्यान पण करत नाही, मी डोळे नुसते मिटतो. हो. आणि डोळे मिटल्यानंतर पुढच्या क्षणाला हम्म. पुढच्या क्षणाला नसणेपणाचाच अनुभव येतो, ऐका. वा. म्हणजे खरे खरे. संपल्याचाच अनुभव येतो. हो हो, आलं लक्षात. हा. 1-2 वेळा मी असा दचकलो. हो. आता माझ्या लक्षात आलं, हा हा. नसणे पण संपले पण जे आहे हा हा. हेच मूळ डॉर्मंट एनर्जी का नथिंग एनर्जीचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. वा वा. तेव्हा आपल्या नथिंगनेसचा अनुभव हम्म. हाच पूर्णत्वाचा अनुभव आहे. हम्म. कारण व्हेन एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणतात, हम्म. तेव्हा एव्हरीथिंग हे त्या नथिंग मधला तुकडा आहे. एव्हरीथिंग नथिंग Something- मधला. हा हा. समथिंग हा त्या नथिंग मधला तुकडा आहे. बरोबर. कुठलंही तुम्ही थिंग म्हटलं, हो. धिस थिंग दॅट थिंग दॅट थिंग दॅट थिंग दॅट थिंग, म्हणजे ते तुकडा. टोटल असण्यामधला तुकडा आहे. तुकडाचा. म्हणून हे नथिंग आहे, काही नाही असं असणं आहे, हम्म. तेच पूर्णत्व आहे. आणि हा पूर्णवाद सध्या हम्म. मी बसल्या जागी अनुभवतो. अनुभवतो. ऐका. वा वा. आता हा पूर्णवाद अनुभवण्याचं कारण काय, हा हा. तर जेव्हा हम्म. एका बीजे सारे विश्व दृश्यमान म्हणून हो. एकाच बीजातून सर्व व्हरायटल जग निर्माण झालंय, बर. ऐका. हा हा. मग ते व्हरायटल जग जे निर्माण झालं ते एक एक बघितलं हम्म. तर सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, वाघमारे, नारायण पाटणकर, म्हणजे हे फक्त खंडिताचं दर्शन आहे, लक्षात हो ठेवा. हो हो. हे खंडित जिथे मावळतं हम्म. ते एका बीजे सारे विश्वदृश्यमान म्हटल्यानंतर हम्म. विश्वदृश्यमान एका बीजातून झालं हे विशेष नाही. बरोबर आहे.
तर ते विश्व जिथून आलं हम्म. ती जागा महत्वाची आहे. बरोबर. म्हणजे सर्व आपण अव्यक्तातून आलो हम्म. आणि अव्यक्तात जाणार. हम्म. हे जे अव्यक्त आहे हम्म. ते परिपूर्ण आहे, तो शून्यवाद आहे, तो पूर्णवाद आहे. शून्यवाद किंवा दुसरी- पूर्णवाद. हा. आता दुसरी, हा. आज मी आमच्या शिरीष दामलेला सांगितलं, हा. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. हा. म्हटलं जर सर्व नोबेल प्राइज 1 किंवा 2 माणसांना द्यायची झाली हा. हा. तर एक माणूस आहे तो निसर्ग महाराज. बरं. हम्म. हा. हा. त्यांनी काय सांगितलेलं आहे? हा. त्यांनी सांगितलेलं आहे आजपर्यंत जे जे शोध लागले हो. शास्त्रीय हा. ते निम्नस्तरीय आहेत. ते बरं. हा. निम्नस्तरीय आहेत. हो हो हो. अजून अनेक गोष्टी आहेत शोध लावायचे. सिद्ध व्हायच्या आहेत, परंतु त्या प्रयोगशाळेत सिद्ध होणाऱ्या नाहीत, हम्म. असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरं. अष्टावक्र काय म्हणतात? हम्म. माझ्या शिंपी गर्भात हम्म. हा विश्व ही रौप्य कल्पना. ऐका, हम्म. म्हणजे माझा शिंपी रूपी चा- गर्भ आहे हो. आणि त्याच्यात विश्व रौप्य कल्पना आहे. म्हणजे जसा शिंपल्यामध्ये चांदी. पाण्याचंच मोती तयार होतो हा. तर ऍक्च्युअली काहीच नसतं. हो. तसं हे जे मूळ असणं आहे हम्म. त्याच्यातच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय. लक्षात ठेवा, बापरे. हो. माझ्या शिंपी गर्भात विश्व ही रौप्य कल्पना आहे. बघा त्या अष्टावक्र संहितेत हो, आहे, कुठेतरी आहे. किंवा शिंपीत मोती आणि असं तो एक हे आहे बघा, त्याच्यामध्ये शिंपल्यात मोती. हो. तसा शिंपल्यात मोती होतो तसं आपल्या असणेपणात विश्वरूपी मोत्याची धारणा आहे असं जाणवतं. बरोबर. म्हणजे जसं मागे एकदा मी म्हटलं तर निसर्ग माणूस एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सर्व विश्व माझ्यामध्ये एखाद्या लहान चेंडू सारखं तरंगतंय. लक्षात ठेवा. हो. तर ही जी गोष्ट आहे, माझ्या शिंपी गर्भात विश्व ही रौप्य कल्पना. ऐका, हम्म. तर काल आमच्या मुलाला सांगताना मी एक असं सांगितलेलं आहे हा. की बाबा रे, हा. तू आईच्या पोटातून आलास, बरोबर. आई आईच्या पोटातून आली, असं करत करत सर्व जग कुठून तरी आलं. हो. सर्व जग ज्या कुठून तरी आलं हो. त्या गोष्टीला मी ओव्हरिजिनल म्हणतो. लोक ओरिजिनल म्हणतात, त्याला मी ओव्हरिजिनल म्हणतो. म्हणजे संपूर्ण विश्वाचं जे गर्भाशय आहे, गर्भाशय, महागर्भाशय, त्यातले जीन्स घेऊन तुझा बाबा आलेला आहे. हो. त्यामुळे बाबा जे बोलतो हो. ते विश्वगर्भाचं बोलतो. ऐका, क्या बात आहे. बापरे. आता त्याच्या लक्षात आलं हा. की बाबा तुम्ही म्हणताय बरोबर आहे. हो. म्हणजे कसं, त्याचं लॉजिक आहे ना. हो. ज्या अर्थी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या आईच्या पोटातून जन्माला आला, निश्चित. त्या अर्थी पहिला माणूस, त्या अर्थी अमिबा, हो. त्या अर्थी डायनासोरस हो. हो. कुठल्या तरी गर्भाशयातून जन्माला आले. बरोबर आहे. आणि ते जे गर्भाशय आहे हा. दॅट इज द ओव्हरी ऑफ द सगुण साकार विश्व. लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे सगुण साकार विश्व हम्म. जिथून जन्माला आलं हम्म. ते निर्गुण निराकार म्हणजे नथिंग आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हटल्यानंतर हम्म. सगुण साकार जिथे आलं तिथे गेलं हम्म. की ते गेलेलं ठिकाण आणि हम्म. मावळलेलं सगुण साकार मिळून जे होतं हम्म. दॅट इज द ओव्हरी ऑफ द मॅनिफेस्टेशन. अरे सर्व जन्माला आलं त्याची ओव्हरी ती आहे. हम्म. लक्षात ठेवा. बरोबर आणि आहे. म्हणून मी सांगतो हो. निर्गुण निराकार हे मूळ झाड आहे हो. आणि सगुण साकार हे त्याच्यावर आलेलं पॅरासाइट म्हणजे बाणगुळ आहे. बरोबर आहे. लक्षात ठेवा. हो. हो. म्हणून जगत मिथ्या म्हणजे हम्म. बाहेर पडलेलं जे आहे हो. ते जिथून आलं तिथे जाणार. बरोबर आहे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत हम्म. अव्यक्त निधनान्यव तत्व का परिदेवना. गीता. अव्यक्तातून सर्व प्राणी मात्र येतात, नंतर अव्यक्तात जातात. हम्म. मग त्याचा शोक कशाला करायचा? बरोबर. म्हणजे ज्याला आपण अव्यक्त 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 म्हणतो हो. त्या अव्यक्तामध्ये हम्म. व्यक्त लपलेलं आहे. बरोबर. निश्चित. म्हणून लपलेलं व्यक्त जे बाहेर आलेलं आहे हो. ते आणि ते जिथून बाहेर आलं ते हे एकत्र केलं हो. की दॅट इज द ओव्हरी ऑफ टोटल बाप. मॅनिफेस्टेशन. हा. हा. मग आता हे जिथे गेलं तिथे तुम्ही गेलात हम्म.
की तुम्ही संपलाच हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार ना. मी म्हणून संपलो. बरोबर आहे. म्हणून मी म्हणून संपणं म्हणजे विश्व जिथून जन्माला आलं ते स्वतः गर्भाशय होणं. म्हणून मी जे म्हटलेलं आहे, व्हेन यू आर आयलेस अदर वे राऊंड यू आर आयफुल. जेव्हा तुमचा आय नष्ट होतो तेव्हा तुम्ही पूर्ण इन्फिनिटी असता. बरोबर. आणि जे पूर्ण इन्फिनिटी असण्याचा अनुभव आहे तो प्रत्यक्षात येताना दचकायला होतो. घाबरते. म्हणजे आपण नाही असं जाणवतो. बरोबर. पण जेव्हा हे पूर्ण कळतं तेव्हा लक्षात येतं की आय एम दॅट म्हणायलाच नको, काही म्हणायलाच नको. इति इति म्हणून शेवटी नेती नेती म्हणाले, याचा अर्थ तो आहे. नेती नेती म्हणणाऱ्यांना आपण पूर्ण आहोत हे कळलं. पूर्ण आहोत हे कळताना त्यांना नाहीसं होण्याचा प्रत्यय आला. तेही दचकले, पण थोड्या वेळानं तेही सावरले आणि म्हणाले नेती नेती ओके ओके. बरोबर. म्हणून महेंद्र स्वामींना सांगितलं, आता मी काही तुम्हाला सांगेन न सांगेन मला माहित नाही. कारण आता जिथे मी गेलोय तिथून बाहेर पडणं म्हणजे उगीच ती अपूर्णता आहे. नाही पण आज तुम्ही बोला बोला. पण बाहेर पडणं ही जरी अपूर्णता हे जर ज्याला कळतं त्याला हेही कळतं की दिसायला नारायण पाटणकर हा वेगळा म्हणून इतरांना अपूर्ण वाटला तरी तो पूर्णातून बाहेर आलेला हे जेव्हा त्याला ज्ञान आहे तर पूर्णातून बाहेर आलेला नारायण पाटणकर हा फक्त पूर्णच बोलू शकतो, पूर्णच दाखवू शकतो, पूर्णाचाच निर्देश करू शकतो. म्हणजे पूर्णातून काही बाहेर आलं तरी पूर्ण, पूर्णात काही घातलं तरी पूर्ण. म्हणून पूर्णात पूर्ण इदं ब्रह्म पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे अवशिष्यते, अवशिष्ट म्हणजे शिल्लक राहणे. याचा अनुभव मी घेतोय. नाही सर, आता पुढे आमच्या मुलांनी विचारलेला प्रश्न सांगतो. बाबा तुम्ही म्हणताय हे खरं, ऐका, तुम्ही म्हणताय हे खरं, पण हे प्रयोगशाळेत कसं सिद्ध होणार? म्हटलं हेच निसर्गतमाने म्हटलेलं आहे. आता जे सायन्स म्हणून तुम्ही पाहताय ते निम्नस्तरीय आहे. प्रत्येक गोष्ट सायन्सच आहे. परंतु प्रत्येक गोष्ट सायन्स मध्ये जरी तुम्ही सिद्ध करायला गेलात आणि आता काही शोध लागले वेगवेगळे, ज्याला तुम्ही अगदी गॉड पार्टिकल्स वगैरे आपण म्हटलं, तरी सुद्धा हे शोध अजून कमी प्रतीचे आहेत. अनेक गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. तो आता तुम्हाला बाबा हे प्रयोगशाळेत कसं सिद्ध करणार? म्हणजे म्हटलं हे लॉजिकली करेक्ट आहे, हे तुला कळलंय ना? मनाला कळलंय. मग हे तुला लॉजिकली करेक्ट आहे जेव्हा कळलं तेव्हा तुझ्या ब्रेन सेल्सचं जे एक्सपान्शन झालं, त्याची जी इलेस्टिसिटी तयार झाली, ती इलेस्टिसिटीने त्यात समजणं हीच ती प्रयोगशाळा आहे. म्हटलं सायन्स सिद्ध करायला भौतिक प्रयोगशाळा लागते, पण एक गोष्ट अशी आहे की ती सिद्ध करण्यासाठी दिसायला भौतिक देह, पण आत मेंदूचं एक्सपान्शन, प्रयोगशाळा, आतमध्ये प्रयोगशाळा. त्यावेळी तुला जे कळलंय याचा अर्थ ते प्रयोगशाळेत सिद्ध झालंय. बरोबर. आता ते प्रत्येकाला सिद्ध करायचं असेल तर काय करायचं? आता कम बॅक टू कृष्णमूर्ती आणि गुलाबराव महाराज. गुलाबराव महाराजांनी पण म्हटलेलं आहे की माणूस उत्क्रांत झाला, पण माणसाचं मन अजून काही उत्क्रांत झालं नाही. कृष्णमूर्तींनी पण म्हटलंय मटेरियल रेव्होल्युशन झाली, पण इनर रेव्होल्युशन झाली नाही. म्हणजे ही इनर रेव्होल्युशन काय हे सांगणं आणि ते जो तन्मयतेने ऐकेल त्याला प्रयोगशाळेत हे सिद्ध होईल की एक विश्वाचं गर्भाशय आहे आणि तिथून हे सर्व आलेलं आहे. म्हणून सगुण साकार निर्गुण निराकारातून आलं तरी सगुण साकार आणि निर्गुण निराकार मिळून जी ओव्हरी आहे दॅट इज द ओव्हरी ऑफ ऑल वर्ल्ड इन्क्लुडिंग अँड टू ह्युमन बिंग, इन्क्लुडिंग शॉर्ट बुश टू टॉलेस्ट ट्री, इन्क्लुडिंग ज्याला आपण म्हणतो लहान टेकडीपासून हिमालयापर्यंत, इन्क्लुडिंग झऱ्यापासून गंगेपर्यंत, सर्व सागरापर्यंत, महासागरापर्यंत, आकाशापर्यंत, सर्वच मूळ ज्याच्यातून आलं ते तुम्ही पकडणं हे जेव्हा तुमच्या बुद्धीला शक्य होतं तेव्हा तुम्ही बोलू शकत नाही.
नाही खरी गोष्ट आहे. असं तुम्ही कळून जेव्हा तुम्ही बोलत नाही हो हो तेव्हा त्या पूर्ण वाद तुम्हाला नुसता कळत नाही, तुम्ही हा. तेच पूर्ण स्वतःच पूर्ण असता. हा. आता पुढे पुढे ऐका, हो हो तर हे कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे हा की माणसाने जरी मटेरियल रेव्होल्युशन केली हो तरी अजून इनर रेव्होल्युशन झाली नाही. बाकी आहे. हा मग ही जी इनर रेव्होल्युशन आहे हा हा तीच गोष्ट मनुला म्हटलं तुला आता जी जाणवते हम्म, ही इनर रेव्होल्युशन जिथे घडली हम्म. तीच ती प्रयोगशाळा आहे आणि तिथेच ते सिद्ध होईल. वा आता वा. म्हटलं बघ त्या लोकांनी गॉड पार्टिकल सिद्ध केले. हो. ऐका, हा हा ते काय केलं, हम्म, कितीतरी मैल लांब ती दुर्बीण होती, फ्रेंच शास्त्रज्ञ वगैरे त्यांनी. हम्म. ऐका, हम्म, आणि मग त्यांना ते काजव्यासारखे पार्टिकल दिसले आणि अदृश्य झाले. हम्म. तेव्हा ते म्हणाले हे अचानक जे तेजाचे किरण आले हे तो गॉड आहे, हम्म, पण तो गॉड आहे तो अदृश्य होतो, हम्म. तो काही फार काळ टिकत नाही. हम्म, आता म्हटलं त्या पाहणाऱ्यांना एवढं दिसलं हम्म. की नथिंग मधून काहीतरी ठिणग्या आल्या आणि नाहीशा झाल्या. हम्म, आता ते संपूर्ण प्रयोगशाळा आणि हे तेवढं असल्यामुळे हम्म. त्यांनी सांगितलेलं लोकांना पटलं. म्हणजे काय, लोकांच्या मनावर त्याचा कब्जा झाला. त्यांना पटलं असं नाही, हम्म, पण आपणाला चुकून काहीतरी दिसलं आणि नाहीसं झालं हम्म. तर आपण म्हणू अरे हे काहीतरी दैवी आहे, लक्षात ठेवा. हम्म, तसं त्यांनी गॉड पार्टिकल म्हणून ऍक्सेप्ट केलं. हम्म. याचा अर्थ मुळीच नव्हे की ते प्रयोगशाळेत सिद्ध झालंय. हम्म, ते जोपर्यंत लोकांच्या मनामध्ये हम्म. त्याची धारणा होत नाही तोपर्यंत ते सिद्ध झालेलं नाही, लक्षात ठेवा. हम्म. म्हटलं अशा काही गोष्टी आहेत हम्म. की ज्या माणसाला भौतिक प्रयोगशाळेत सिद्ध करता येणार नाहीत. बरोबर आहे. परंतु हम्म, माणूस जेव्हा आतून हम्म. विकसित होतो हम्म, तेव्हा त्याला ते जाणवतं. ते म्हणून म्हटलं तू काय विचारलं हम्म. बाबा हे पण सिद्ध कसं करायचंय, हम्म. याचा अर्थ तुझ्या आतमध्ये बाबांनी सांगितलेलं तुला पटलेलं आहे, तुम्हाला पटलेलं आहे. म्हणजे तुला आतमध्ये पटलं, हो. ते आतमध्ये जे पटलं तीच ती प्रयोगशाळा आहे. फार आज कुणीकडच्या कुणीकडे सांगतो. एक्सपान्शन ऑफ ब्रेन सेल्स आहे. हो हो आणि excellent. एक्सपान्शन ऑफ ब्रेन सेल्स हम्म. किंवा मेन- ऍब्सोल्यूट इलॅस्टिसिटी ऑफ ब्रेन सेल्स, मेंदूचं पुनरुज्जीवन आहे ते. प्रचंड लवचिकता आहे. हो त्या लवचिकतेमध्येच हे कळण्याची शक्ती आहे. ताकद आहे. बरोबर. म्हणून हा जो तर्काने सिद्ध झालेली गोष्ट आहे हो लॉजिक तिला सुद्धा आज ते पुढे सांगतो, तिला सुद्धा नोबेल प्राइज मध्ये नोबेल प्राइज दिलं पाहिजे. कारण हो. सांगतो, हो, हो. ही जी आहे कृष्णविवराबद्दल, हो. ऐका, स्टीफन हॉकिंगने मांडलं ते हो. केवळ तर्कानं मांडलं, ऐका. हो, हो. आणि नंतर त्याच्याबद्दल जे काही सिद्ध झालं त्या लोकांना नोबेल प्राइज मिळालं. हो. पण असं एक कृष्णविवर आहे, अशा एका विवरातून बिग बँग होऊन जग बाहेर आलं आणि परत कृष्णविवरात ते जाऊन लुप्त व्हायचंय. हा जो विवराचा शोध ज्याने लॉजिकली लावलं त्याला खरं म्हणजे नोबेल प्राइज दिलं पाहिजे. म्हणून आज विज्ञानामध्ये नोबेल प्राइज आहे, समाजशास्त्रामध्ये अर्थशास्त्राला नोबेल प्राइज आहे, पण मानसशास्त्राला किंवा स्पिरिच्युअल सायन्सला किंवा रादर लॉजिकला नोबेल प्राइज नाही. पण लक्षात घ्या, कृष्णविवराबद्दल ज्यांनी मांडणी केली त्या स्टीफन हॉकिंगला सर्व लोक सलाम करतात, पण त्याला नोबेल प्राइज मिळालं नाही. कृष्णविवरातून पुढे जे घडतं ते सांगणाऱ्यांना मिळालं, पण ते सांगणाऱ्यांना कृष्णविवरातून हे जग आलं हे पटल्याखेरीज थोडेच ते पुढे गेलेत आहेत. नाही बरोबर. कृष्णविवरातून हे जग आलं हे जेव्हा तुम्हाला हृदयात पटतं तर तुमच्या हृदयाच्या प्रयोगशाळेतून जे अद्भुत माणूस बाहेर काढतो तो खरा नोबेल प्राइजचा हकदार आहे. आणि अशा अर्थाने आता जे सिद्ध झालेलं आहे ते निम्नस्तरीय आहे. ज्याला ज्याला चमत्कार म्हणतात ते सर्व चमत्कार शास्त्र आहेत हे जाणणारे निसर्गदत्त महाराज, कृष्णविवराचं लॉजिक मांडणारा स्टीफन हॉकिंग, आणि माझ्या शिंपीगर्भात विश्व ही रौप्य कल्पना. माझा शिंपीगर्भ म्हणजे हे जे विश्वाची ओहरी आहे ती ओहरीच असल्याचा स्वतः अष्टावक्रांना अनुभव आहे. आणि त्याच्यातूनच हे विश्व येतं हे त्यांनी
लॉजिकली जाणलेलं आहे. बरं. म्हणून सर्व मॅजिकच्या पाठचं लॉजिक जो परफेक्ट मानतो त्याला खरं नोबेल प्राइज देण्याची गरज आहे. तर ही फिजिक्सच्या लोकांना हे जरा नीट सांगितलं तर कदाचित पुढे भरपूर जगामध्ये फरक पडणार आहे. आणि हा तो पूर्णवाद आहे जो तुम्हाला कळला की सुरुवातीला तुम्ही भीता पण नंतर लक्षात येतं अरे मी असं काही जिवंत दिसलं तरी प्रत्यक्षात असं काही नाहीच आहे. ते गिळूनी सांडिले कलीवर तुकाराम महाराज म्हणतात. इतकी ह्याची व्याप्ती आहे. हो ना. आता हे तुम्ही ऐकलं? बिलकुल ऐकलं. पाठवा. नाही माझ्या पुढे टेप करतो झालेला आहे. हे पूर्णवाद या नावाखाली पाठवा. बिलकुल जरूर जरूर. पण आता 2 प्रश्न मी असं विचारतो. आता तुम्ही बोलत असताना म्हणजे तुमचा फोन यायच्या अगोदर मी काय वाचत होतो माहितीये का तुम्हाला? आता ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि याचा संबंध तुमच्या या विवरणाशी कसा येते हे तुम्ही आता थोडं. हा आता असं आहे ते निसर्ग दत्त महाराज म्हणतात की काया आणि गुण यांचा योग केव्हा आला, का आला, कसा आला, आपण आहोत हे प्रथम आपल्या लक्षात केव्हा आले, आपले वय त्यावेळा किती होते, कुणाला हा प्रश्न पडतो काय, ब्रह्म जिज्ञासा वगैरे आपण ठेवतो पण या साध्या गोष्टीची जिज्ञासा ठेवत नाही. याला काय म्हणावे? आम्ही वागतो असे वाटते, आम्ही वागतो असे वाटते पण काया पदार्थ हे काय म्हणता? वागतो का वाटतो? नाही वागतो बिहेवियर. वागतो म्हणजे बिहेवियर. आम्ही वागतो असे वाटते पण काया पदार्थ हे आपणहूनच पुरण पावत आहेत. पण काया पदार्थ हे आपणहूनच पुरण पावत आहेत. पण परमार्थ नीट लक्षात आला तर, परमार्थ जर नीट लक्षात आला तर कोट्यावधी जन्म होऊनही आपण अजन्माच आहोत, जन्मलेलोच नाहीत हे कळेल. हा अजन्मा दिसत नाही, भासत नाही पण आहे, त्याला आपण म्हणा. सर्वसाधारण माणसांना हा विषय कळत नाही तरी पण ते इथे माझ्याकडे येतात वगैरे वगैरे. आता तुमच्या याच्यातलं मला एक स्पंदन शास्त्र नावाचं एक पुस्तक वाचलं तुम्ही मध्यंतरी. फार मोठा चांगला 300-400 पानाचा चांगला मराठीतून चांगला पुस्तक होता ते. याचा रेफरन्स साधा आहे. ऐका, आता मी म्हटलं ना मी सांगतो, मी दाखवतो, मी हे करतो, तुकडा पाडून टाकला. हे जे वागणं आहे ऐका, हे वागणं ऍक्च्युअली मीच नाहीच आहे. लक्षात ठेवा, हे वागणं कुठल्याही विवक्षित मीच नाही. हे जेव्हा एखादा मी म्हणतो मी हे करतो, ते करतो, ते करतो, ते करतो, तेव्हा ते करणाऱ्याला मी आला कुठून असा जर प्रश्न पडला तोच खरा प्रश्न. मुळात कोहमचा मूळ अर्थ तोच आहे. बरोबर. हा मी कोण नव्हे, मी आला कुठून हा जर प्रश्न पडला तर मी आला कुठून आणि मी जाणार कुठे याचं आपल्याला उत्तर गावेल. बरोबर. आणि मग ते उत्तर आहे मी जिथून आलो तिथे जाणार. म्हणजेच अव्यक्तातून आपण व्यक्तात आलो आणि व्यक्तातून अव्यक्तात जाणार. हे जे अव्यक्त आहे ते बिफोर मॅनिफेस्टेशन, बिफोर ओपनिंग, बरोबर, व्हेन दॅट अव्यक्त इज लाईक अ क्लोज हँड, म्हणजे मुठीसारखं बंद आहे. मुठीसारखं बंद. असं अव्यक्त जेव्हा पूर्णपणे मुठीसारखं बंद आहे तेव्हा ते अव्यक्त म्हणजेच संपूर्ण व्यक्त होणाऱ्याच्या पाठचं गर्भाशय आहे. आणि याच्यातूनच प्रत्येक जण आल्यामुळे प्रत्येक जण ओव्हरी जीन घेऊन आलेला आहे. म्हणजे मूळ परमात्म्याचे जीन्स घेऊन आलेला आहे. बरं एक मिनिट, हे जर ऐका, हे जर लक्षात आलं तर परमात्म्याचे जीन्स आपण आणलेत हे लक्षात येणं म्हणजेच आपण परमात्मा असणं आणि म्हणजेच वेगळ्या अर्थाने आपण काही नसणं किंवा पूर्ण असणं असा त्याचा अर्थ. बरं, हे जे मी आता उल्लेख केला होता ते स्पंदशास्त्र पुस्तक, त्याच्यामध्ये एक अशी मजेदार गोष्ट होती की सायंटिस्ट जेव्हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टीचं जेव्हा अवलोकन करतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं आहे की काहीतरी त्यांना असं दिसते
म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकल्स मध्ये असं काहीतरी आहे की त्यांना हे समजते की आपल्याला कोणीतरी दुर्बिणीतून पाहून राहिलं आणि आणि ते आपला मार्ग बदलून टाकतात, कुठेतरी लपून बसतात बरं का. म्हणजे पहा किती किती सूक्ष्म गोष्ट आहे. ते पहिल्यांदा पाहतात ते त्यांना दिसतात, दुसऱ्यांदा पाहतात ते गायब होऊन जातात. कारण ते जे काहीतरी एंटिटी होणार काही जे काही आहे तिथे, तर त्याला हे जाणीव आहे की आपलं कोणीतरी निरीक्षण करून राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी धोका आहे किंवा जे काय असेल ते, त्याच्यामुळे ते तिथून हटून जातात बाजूला. आता सांगा हे किती बारीक गोष्ट आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, हा हा, तुम्ही देव शोधायला गेलात हा, तर तुम्हाला शोध जरूर लागेल, हो, पण शोध सांगण्यापूर्वी हो, ही संपूर्ण थिअरी आहे हो, ती पटकन तुमची विस्मृतीत जाईल. आणि बरोबर. पटकन विस्मृतीत जाणं म्हणजे मगाशी म्हटलं ते, हम्म, मी डोळे मिटले आणि मी नाहीसा झालो. हम्म, लक्षात ठेवा, हो, हे नाहीसा झालो म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, हो, आणि डोळे मिटून नाहीसा झालो याचा अर्थ असा, हम्म, डोळे मिटून मी कोण आहे मला कळतं. हम्म, ते जेव्हा मला कळतं हम्म, तर ते ज्याच्याबद्दल कळलं हम्म, तो एक अशी किमया करतो हम्म, की तुमच्या असणेपणावर एक विस्मृतीचा पडदा आणतो हम्म, आणि एकदम विसरलो, एकदम ब्लँक झालो याची तुम्हाला भीती वाटते. लक्षात ठेवा, ही जी भीती वाटते तीच हे तुम्ही म्हणता याच्यामध्ये आहे. हो, म्हणजे तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला पूर्णत्वाने गावलं तर त्याला अशी भीती आहे की त्याचं स्थान आहे ते दूर केलं जाईल आणि तिथे जाऊन कोणतरी बसेल. म्हणजे त्यातलं रूपक आहे, त्याला भीती आहे असं नव्हे, हे रूपक आहे. थोडक्यात म्हणजे जेव्हा मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे बघा, की दही काल्याला शेडजी असतो तो वरून काहीतरी दूध दही पैसे टाकतो का, तर त्याला वाटतं आपली जागा कोणी हिरावू नये, असं वर्षातून एकदा तो लोकांना लाच देतो. तसं देवाची जागा जर तुम्ही घ्यायला गेलात तर देव हर तऱ्हेने तुम्हाला हे करतो, वेगळ्या दिशेला नेतो. आणि हेच नेमकं नचिकेत जेव्हा यमाला म्हणतो की तू प्रत्येक प्राण्यातून तो मरताना नेतोस ते नेमकं काय, तेव्हा हर प्रयत्नाने यम त्याला सांगतो तुला पाहिजे तो वर माग, पण हे मी तुला सांगू शकणार नाही. आणि त्या नचिकेत्यालाच फक्त शेवट चिकाटीन ते मिळालं. आणि तो जो नचिकेता आहे, ऐका, तो जो नचिकेता आहे तोच इथे तुम्हाला आत्ता बोलतोय आणि सांगतोय. ध्यानात घ्या की पूर्णवाद म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. आता मला जरूर समजतंय की पूर्वी कुठल्या कुठल्या जन्मातून उत्क्रांत होत मी आलोय. लक्षात घ्या, अष्टावक्र नंतर नचिकेत ह्या सर्व गोष्टी अनुभवून आता हा जो तुम्हाला प्राणी दिसतो त्याला नारायण गजानन पाटणकर म्हणतात, पण ऍक्च्युअली असं काही नाही. पण त्या संपूर्ण चक्रातून पुढे पुढे येत आणि नॉट ओनली दॅट, मागे मी तुम्हाला म्हटलं की आमचा मित्र म्हणतो अरे नानू तू कृष्णमूर्तींच्याही पुढे आहेस. तेव्हा मी त्याला म्हटलं कृष्णमूर्ती गेले काय 85 का 95ला काय गेले ते 85. हा, तेव्हा त्यांनी ते बॅटन माझ्या हातात दिली. आणि आज मी जिथे आहे तिथे कृष्णमूर्ती आले असते तर मी जे बोलतो ते बोलतील. बरोबर. आता ते काय बोलतील सांगतो. आता ते असं बोलतील, थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं, ते नुसतंच म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग. ऐका, ते नुसतंच बोलतात की मटेरियल रेव्होल्युशन झालं, पण माणूस आतून बदलला नाही. तर आतून बदलणं म्हणजे काय हे जे मी आत्ता सांगितलं. आज कृष्णमूर्ती असते तर जसा मी तुमच्याशी संवाद सांगतोय तसा अत्यंत उत्साहाने 10, 20, 25 माणसांजवळ त्यांनी संवाद साधला असता आणि त्यातल्या कदाचित 5 जणांना कळलं असतं, तर 5 जणांना हा पूर्णवाद कळला, त्या 5 जणांनी 25 जणांना कळवला. तर हळूहळू ते जे सत्ययुग आहे, जेव्हा परमेश्वर म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना कळत होतं, ते सत्ययुग आज अवतीर्ण होऊ शकेल आणि आजचं जे कलियुग आहे ते परत सत्ययुगात रूपांतरित होऊ शकेल. हा त्या पूर्णवादाचा श्री गणेशाय नमः आहे, शेवटचा आहे. पण आता मी तुम्हाला थोडस एक गंमत सांगतो. आता म्हणून ही हृदयामध्ये आणि मना, थोडक्यात म्हणजे आपलं हृदय, आपलं मन, आपला ब्रेन हे बिलकुल कॉस्मिक हार्ट, कॉस्मिक ब्रेन आणि कॉस्मिक माइंड आहे. हे एकदा तुम्ही समजलेत की तुम्ही म्हणू शकता की
माझ्या शिंपी गर्भात विश्व ही रौप्य कल्पना. म्हणजे शिंपीत जसा एखादा मोती तयार होतो तशा माझ्या असणेपणातून जो मोती तयार झाला तोच सगुण साकार म्हणून बाहेर आलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. बरं, आता मी तुम्हाला थोडं एक चिंतन एक म्हणजे असं म्हणजे ऐकवतो, म्हणजे ऐकवायची जरूरत नाही, ऐकवतो. हे बघा, शुद्ध चैतन्य तत्व आपण त्याला परब्रह्म म्हणतो, बरोबर आहे. आणि ते अखंड, अफूट, अविकारी, अविभाज्य वगैरे वगैरे आणि सद्रूप आहे असंही समजतो. त्यात कालत्रयी थोडाही बदल होत नाही हे आपण समजतो. ते सदैव आपल्या दंग असल्यामुळे जणू महामौनातच दंग आहे की काय असे आपल्याला वाटते. यालाच कृष्णमूर्ती म्हणतात द वर्ड इज इन मेडिटेशन, बरोबर आहे. तर ही जी अशी अबोल स्थिती आहे ती बोलकी करण्याकरता त्याला हाक तर मारावी लागेच ना. म्हणजे तुमचं एक कशातून घेतलंय, प्रार्थनेचे कृष्णविवर, त्याला हाक मारण्यामुळे त्याला हाक मारणारा म्हणजे आता हाक मारणारा आपले मूळचे परब्रह्म तत्वाशी असणारे ऐक्य बिघडू देत नाही. म्हणजे हाक मारणारा एक आणि ज्याला हाक ऐकू येते तो दुसरा, असा येथे काही प्रकार नाही आहे, बरोबर. या संदर्भात निसर्गदत्त महाराज म्हणतात, वास्तविक वस्तुस्थिती म्हणजे निर्गुण स्थिती. तुम्ही आम्ही एकमेकांना मानतो ते व्यक्ती म्हणून, पण आपण सर्वांनी देह आपण नवे म्हटल्यावर, म्हणजे आपण सगळ्यांनीच देह आपण नवे असे म्हटल्यावर मग व्यक्ती उरत नाही, तेथे फक्त व्यक्त उरते. त्या व्यक्तला चैतन्याचे आपल्या ठिकाणी मूळचे एक पण फुटू न देता होणारे स्फुरण म्हणतात. या स्फुरणामागे एकोहम बहुश्यामी हा दट्टे असतो, म्हणजे हा संकल्प असतो. म्हणजे असे की श्री रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, आपण एखाद्या पिचकारीतून रंगीबेरंगी पाण्याचे फवारे उडवतो तेव्हा पिचकारीचा दट्ट्या दाबून पिचकारीला पाण्यावर दाब निर्माण करावा लागतो आणि या दाबामुळे पाणी वर फवाऱ्यासारखे उडू लागते. दाबच नसेल तर हे शक्य नाही. त्याप्रमाणे एकोहम बहुश्यामी हे जे आदिस्फुरण आहे त्यामागे एकोहम बहुश्यामी हा संकल्पाचा दट्ट्याच काम करतो आणि मग नाम रूपात्मक विविध जग रूपाने नटलेले विश्व फवाऱ्याप्रमाणे उत्पन्न झाल्यासारखे वाटते. दट्ट्याचा दाब आणि उडणारे फवारे ही वस्तुतः एकच गोष्ट आहे, वेगवेगळी नाहीत. ज्याला ही दृष्टी नाही व जो कारंज्या सदृश्य उडणाऱ्या नामरूपाला दट्ट्याच्या दाबातून स्वतंत्र व वेगळे अस्तित्व देतो, तोच प्रपंचाच्या गुंताळ्यात पडतो. मग हे फवारे, हे कारंजे त्याला दुःखाचे, ताणतणावाचे असे कारण होतात. अन्यथा त्याला नामरूपात्मक सृष्टीचा पण अलिप्तपणाने आनंद घेता आला असता. जसा एखादा माणूस कारंजे व फवारे याचा आनंद मनसोक्त लुटतो त्याप्रमाणे. आता ह्याच्यात तुम्ही जे मग सांगितलं की याच्यात सिंपल सांगतो. हो, हे तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहे. हो, रामदासांचा जो पहिला श्लोक आहे तो ऐका. हो, म्हणजे तुम्हाला हे दाबाचं गणित गावेल. हो, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, बरोबर आहे. जो पहिला गण, पहिला माणूस, तो पुढच्या सर्व गणांचा मालक, अधिपती. आणि पूर्वी असं होतं, राजाचा पहिला मुलगा हा राजाच्या सर्व संपत्तीचा मालक नव्हे, त्याचे जे सर्व मुलगे आहेत ते जर गेले तर त्यांच्या बायकांचाही मालक राजाचा पहिला मुलगा असायचा. अच्छा. म्हणून पहिला जो माणूस आहे तो सर्व गणांचा मालक आहे आणि सर्व गणांच्या जे काही गुण आहेत, जे काही वैभव आहेत त्यांचाही तो मालक आहे. म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, म्हणजे गणाधीश हाच गुणाधीश आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो तुमचा दट्ट्याचा प्रश्न आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. याचा अर्थ असा आहे की पाण्यावर पहिला बुडबुड आला आणि पुढच्या 1000 बुडबुड्याचा मिळून 1001 बुडबुड्याचा गणाधीश पहिला जो बुडबुडा तो आहे. पहिला माणूस हा पुढच्या अब्जावधी माणसांचा गणाधीश आहे आणि आपला जो जनक नाही, मालक बरोबर, त्यांचा स्वामी, म्हणजे त्यांचा आडम आणि आपला गणपती हे मुळात एकच आहेत. पुढे फार महत्वाचं आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आता आला कसा ऐका, तर एक 100 फुटाचं पाणी आहे, गंमत बघा, ऐका, आणि वरच्या पाण्याचं प्रेशर खाली जातं कारण तो कॉलम आहे ना, ते प्रेशर जेव्हा खाली जातं तेव्हा ते प्रेशर तळापर्यंत पोहोचलं की तळातून बुडबुड्याची खरी सुरुवात होते. लक्षात ठेवा, बोलली होती नीट ऐका. नाही पण ते आता आहे ते
तुमचं दट्ट्याने प्रेशर आहे बघा ह्याच्यात. ते वरच्या पाण्याचं प्रेशर खाली गेलं की तळातून बुडबुड याची सुरुवात होते. पण तो बुडबुडा पृष्ठभागावर येईपर्यंत दिसत नाही. म्हणजे पाण्याच्या तळातून पृष्ठभागावर येईपर्यंत तो दिसत नाही. त्यामुळे त्याला आकार सांगता येत नाही, गुण सांगता येत नाही. म्हणून मुळाच्या आरंभी तो निर्गुण असतो. ऐका, आता तो नुसता निर्गुण नाही. गणपती येताना त्याच्यावर ईव आली, लक्षात ठेवा. ऐका, म्हणजे तो निर्गुणातून येताना थोडा वर आला, थोडा वर आला, थोडा वर आला आणि शेवटी पृष्ठभागावर बुडबुडासारखा आला, तेव्हा तो गणपती झाला. पण त्याच्याबरोबर गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा. तो अगदी तळात निर्गुण होता. ऐक, तेव्हा त्याची शक्ती परा होती. तो थोडा वर आला तेव्हा पश्चंती झाली, थोडा वर आला तर मध्यमा झाली, आणि पृष्ठभागावर आला तेव्हा आता बोलतोय अशी वैखरी झाली. म्हणजे हा गणपती तुमच्याजवळ बोलतोय आणि त्याच्यावर त्याची जी शक्ती आली ती वैखरी म्हणून आता तुम्ही अनुभवताय. लक्षात ठेवा. म्हणजे पाण्याचा दट्ट्या झाला, त्याचं प्रेशर झालं, तळातून वर येणं झालं, ते निर्गुण झालं, ते अभिव्यक्त झालं, व्यक्त झालं, व्यक्त झाला तर तो गणपती आहे. त्याच्यावर त्याची शारदा वैखरी म्हणून आले. परंतु तो मुळामध्ये मेजरेबल नव्हता, वर आल्यानंतर मोजता आला. म्हणून मुळात तो अगणितपती म्हणजे इन्फिनिट होता. आणि तो जेव्हा इन्फिनिट होता तेव्हा त्याची इन्फिनिट शक्ती परा होती. तो डेफिनिट म्हणून गणपती झाला, तर नारायण पाटणकरांची डेफिनिट शक्ती वैखरी म्हणून आली. इतकं त्यात रहस्य आहे. म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा. तरी रामदास म्हणतात गमू पंथ आनंत या राघवाचा. म्हणजे अनंताचा, इन्फिनिटीचा, निर्गुण निराकाराचा आमचा पंथ आहे. म्हणून रामदासांनी नभा सारिके रूप त्या राघवाचे, हा निर्गुण निराकार रामदासांचा राम आहे. बरोबर. आणि तुम्हा आम्हाला त्यांनी राम कोदंडधारी म्हणून सगुण साकार दिला. म्हणजे हे सर्व प्रेशर ज्याला कळलं तो निश्चित म्हणतो की मी व्यक्त झालो जरी असलो तरी मूळ मी अव्यक्तच आहे. आणि या प्रेशरचं साधं उदाहरण आहे, आता तुम्हाला इलॅस्टिसिटी ऑफ ब्रेन सेल्स म्हटलं. तुमच्या ब्रेन सेल्स जर लवचिक असतील तर होतं काय, रबर एकच आहे, तो ताणला की रबर इथून तिथून तिथे जातो, पण इथलाच रबर तिथे असतो. म्हणजे निर्गुणच सगुण साकार ताणलेल्या रबरासारखा आहे. आणि जेव्हा आपण शून्यात जातो तेव्हा तो रबर पाठी येतो आणि आपल्याला दचकायला होतं. पण हे दचकायला झालं तरी आपण पूर्ण होत, हे ज्याला ज्ञान मिळालं तो मात्र तिथून पुढे मौनात असला तरी सर्व जगातलं बोलणं त्याच्या आतमध्ये न ताणलेल्या रबरासारखं संपुटामध्ये जसा मोती ठेवावा व शिंपल्यात जसा मोती असावा तसं आपल्या गर्भाशयामध्ये संपूर्ण जग त्याने ठेवलेलं आहे. म्हणून सर्व असणेपणाचा निर्माता मी आहे. अष्टावक्र वरच्यावर सांगतात ते हे आहे. आता हे सर्व तुम्ही केलं की मगाचं लांब लचक दट्ट्या अमुक तमुक हे चिंतन फक्त या गणाधीश जो याचा अर्थ लक्षात घेतलात आणि पुढे रबर आहे तो ताणणं. व्हेन युअर ब्रेन सेल्स इलेस्टिसिटी इज एक्सटेंडेड टू द एक्स्ट्रीम, बरोबर, तेव्हा जे तुम्हाला ज्ञान होतं ते एवढंच ज्ञान आहे की आपण अव्यक्त असून व्यक्त झाल्यासारखे वाटलो तरी प्रत्यक्षात व्यक्त खोटं आहे. अव्यक्त असणं हेच आपलं पूर्णत्व आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस जो अनायसे मौनात जातो ते मौन म्हणजे आध्यात्मिक मौन. जबरदस्तीने मी बोलत नाही, रविवारी मी बोलत नाही, हा फालतूपणा आहे. तो फालतूपणा आहे. पण आता तुम्ही हे जे सांगितलं की नाही, एकच तत्व ताणल्यानंतर ते दूरवर जाते आणि सोडून दिले तर जमा एक जागती जागी. हे फक्त रबर ताणणे आणि रबर मूळ स्थितीत येणे म्हणून म्हटलं. ते ब्रेन सेल्सची जर तुमची इलॅस्टिसिटी प्रचंड असेल तर संपूर्ण विश्वाचा शोध तुमच्या प्रयोगशाळेत लागतो नव्हे, विश्वच तुम्ही जन्माला घातलं ते तुम्हाला कळतं.
त्याला मला वाटतं कृष्णमूर्ती रिज्युएशन ऑफ ब्रेन सेल आता म्हणतात. हे कृष्णमूर्ती, निसर्ग महाराज, अष्टावक्र, रामदास हे सर्व याच्यामध्येच आहेत. म्हणून सर्वाचा संगम करून हा जो माणूस बोलला तो मात्र शून्य आहे. लक्षात हे शून्यत्व हे पूर्णत्व आहे एवढं समजा तुम्ही. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जे मी म्हणतो ना, अवचिता आले माझ्या दारी संत वारकरी, म्हणजे त्या सर्व संत महंतांनी त्यांच्या त्यांच्या ज्या रीती आहेत, प्रणाली आहेत, त्याचं सिनॉप्सिस मला दिलेलं आहे. आणि हे सर्व माझ्या लक्षात, हे सिनॉप्सिस मिळून मुळात मी अखंड असल्यामुळेच खरं म्हणजे मीच रामदास म्हणून रबर ताणलेला आहे, मीच कृष्णमूर्ती म्हणून रबर ताणलेला आहे, मीच कृष्ण म्हणून, मीच अमुक कृष्णाने सांगितलं की मीच सर्वत्र आहे आणि जे सर्व आहे ते माझ्यात आहे. ते परत एकदा तुम्हाला हा फाटका माणूस सांगतोय, मीच कृष्ण आहे, मीच अर्जुन आहे, मीच संसारी आहे, मीच पारमार्थिक आहे, मीच रामदास आहे, मीच निसर्ग महाराज आहे. हा मी म्हणजे मी नाहीये, हे अव्यक्त व्यक्त होताना स्वतःला मी म्हणतोय असं ओळखा. बाकी इथे व्यक्ती नाहीच आहे. व्यक्ती खोटी आहे, व्यक्त खोट आहे, पण अव्यक्त खरं म्हणजे किती ते प्रचंड आहे, इन्फिनिट आहे. ते सांगण्यासाठी अगणित पतीबरोबर आलेली परा, पृष्ठभागावर गणपती म्हणून आल्यानंतर वैखरी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण खरं जे आहे ते तुम्हाला सांगितलं जाते. वैशिष्ट्यपूर्ण खरं ती वैखरी. नाही तर वैखरी म्हणजे लोकांना ती वैखरीच ना, म्हणजे बोलाचाची भात बोलाचाची कढीना नव्हे. हे सर्व सांगितल्यानंतर हे अनुभवाचे बोल आहेत. म्हणून मागे म्हटलेलं आहे, स्वांत अनुभविता साक्षी त्याथे, स्वचा अंत अनुभवल्यानंतर जो साक्षी इथे आहे, मीचा अंत अनुभवलेला, तो तुम्हाला सांगत आहे. हा साक्षी पुरुष सर्वाचा अंत अनुभवल्यानंतर, सर्वाचा अंत अनुभवल्यानंतर हा साक्षी पुरुष स्वतःच अनंत आहे हे त्याला जाणवतंय आणि ते तो तुम्हाला सांगतोय. रबर ताणला की सर्व संत म्हणतायत, रबर मूळ जागी आला की स्वचा अंत अनुभवणारा साक्षी जो आहे तो आजपर्यंत बोलला तरी मुळात तो मौनात आहे. म्हणून मी लोकांना सांगतो, माझं बोलणं हे मौनाचं बोलणं आहे. बरोबर आहे. आणि माझं मौन असणं हे सर्व बोलणं साठवलेलं आहे. म्हणून असूनी नसणे, नसूनी असणे म्हणजे बोलून सुद्धा मौनात असणे आणि न बोलता सुद्धा बोलणे, आपल्यातून भरपूर गोष्टी प्रकट करणे, असा जो अनुभव आहे हा पूर्णाचा अनुभव आहे. छान, खूप छान झालं सर. मी पाठवतो, हे खूप छान झालं. एकदम जतन करण्यासारखं. पूर्णवाद असं म्हणाने पाठवून द्या बस. ओके सर, थँक्यू. करतो. आता खरोखरच बरं झालं असं वाटतंय ना तुम्हाला? अरे मी सर सांगतो, हे तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या, मी हे तुम्ही म्हणजे पाण्याचं तुमचं मला माहित आहे, पाण्याचा बीम तयार होतो वगैरे, तुम्ही त्यावेळेस धरणाचं उदाहरण दिलं, तुम्हाला आठवते चांगलं ते. आता ते धट्ट्यावर, प्रेशरवरती, पिचकारीवरती जे होतं, पिचकारी म्हणजे काय, वरून खाली ताप दिला की आतलं पाणी बाहेर येतं, तुम्हाला सांगितलेलं आहे. साधं गणाधीश, अहो हा पहिला श्लोक आजपर्यंत निश्चितच कोणी कोणाला असं सांगितलेलं नाही. आरंभ तो निर्गुणाचा हे समजणं फार महत्वाचं आहे. चला ठीक आहे सर, थँक्यू. ओके, धन्यवाद. पाठवा ते. हो, जरूर जरूर.